राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. मंडळी, आजच्या या अत्यंत मंगलमय, पवित्र आणि परम पावन क्षणी आपण सर्वजण एका अलौकिक आणि भावपूर्ण प्रवासाला निघणार आहोत. ही कोणतीही साधी कथा नाही, तर साक्षात वैकुंठाधिपती भगवान श्रीहरी विष्णूंच्या पृथ्वीवरील महान अवताराची, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या जन्माची ही दिव्य गाथा आहे. असं मानलं जातं की जो कोणी ही कथा श्रद्धेने आणि एकाग्रतेने ऐकतो, त्याच्या जीवनातील दुःख आणि पापांचा नाश होतो. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मनापासून राम कृष्ण हरी म्हणा. त्या काळी कोसल देशातील सरयू नदीच्या पवित्र तीरावर एक अद्भुत, वैभवशाली आणि संपन्न नगरी वसलेली होती, अयोध्या. उंच तटबंदी, भव्य राजवाडे, सुवर्ण महाल, शस्त्रसज्ज सेना आणि आनंदी प्रजा, सर्व काही परिपूर्ण होतं. परंतु या सर्व वैभवाच्या मागे एक खोल दुःख दडलं होतं. त्या राजवाड्यात कधीच ऐकू आला नव्हता लहान मुलांच्या हसण्याचा आवाज. अयोध्येचे महान सम्राट महाराज दशरथ अत्यंत पराक्रमी आणि यशस्वी होते, पण त्यांच्या अंतःकरणात एक वेदना सतत टोचत होती, पुत्र नसल्याची वेदना. रात्रीच्या शांततेत ते एकटे बसून विचार करत, माझ्यानंतर या महान सूर्यवंशाचं काय होणार. एके रात्री ते जड अंतःकरणाने राणी कौसल्येच्या महालात गेले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि आवाज थरथरत होता. ते म्हणाले, कौसल्या, या संपत्तीचं काय करू जर माझा वारसच नसेल तर. हे ऐकून कौसल्येचं हृदय तुटलं. ती त्यांच्या चरणाशी बसली आणि म्हणाली, स्वामी, धीर धरा, ईश्वर आपल्यावर नक्की कृपा करेल. परंतु राजाच्या मनाला शांती मिळेना. दुसऱ्या दिवशी ते थेट आपल्या कुलगुरू वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेले. त्यांनी अत्यंत व्याकुळ होऊन आपली व्यथा सांगितली. ते म्हणाले, गुरुदेव, मला पुत्र हवा, नाहीतर मी सर्व काही सोडून देईन. तेव्हा वसिष्ठ ऋषी शांतपणे स्मित करत म्हणाले, राजन, चिंता करू नकोस. तुझ्या पोटी एक नाही तर 4 तेजस्वी पुत्र जन्म घेतील. हे ऐकून दशरथांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. पण गुरुदेवांनी सांगितलं की त्यासाठी एक महान आणि पवित्र पुत्र कामेष्ठी यज्ञ करावा लागेल. संपूर्ण अयोध्या त्या यज्ञासाठी सजली. सरयूच्या तीरावर भव्य यज्ञ मंडप उभारला गेला. मंत्रोच्चारांनी आकाश दुमदुमून गेलं. हजारो ऋषीमुनी तिथे जमले. आणि मग त्या यज्ञाच्या अंतिम क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला. यज्ञाच्या प्रज्वलित अग्नीतून साक्षात अग्निदेव प्रकट झाले. त्यांच्या हातात सुवर्ण पात्र होतं, ज्यात दिव्य खीर होती. त्यांनी ती खीर दशरथांना देत सांगितलं, ही प्रसादी तुझ्या राण्यांना दे, तुला पुत्रप्राप्ती होईल. दशरथांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी ती खीर आपल्या 3ही राण्यांमध्ये वाटली. पण इथे एक सुंदर प्रसंग घडला. कौसल्या आणि कैकेयीने आपल्या वाट्यातील काही भाग सुमित्रेला प्रेमाने दिला. सुमित्रा भावुक होऊन म्हणाली, माझी मुलं तुमच्या मुलांची सेवा करतील. महिने सरत गेले. अयोध्येत आनंदाचं वातावरण पसरलं. आणि मग तो परम पवित्र दिवस उजाडला. चैत्र शुद्ध नवमी, दुपारचे 12 वाजता. संपूर्ण सृष्टी शांत झाली. वारा मंद वाहू लागला. आकाशात देव जमले. अचानक एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि त्या प्रकाशातून साक्षात प्रभू श्रीराम प्रकट झाले. चतुर्भुज रूपात, शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करून. हे दिव्य रूप पाहून राणी कौसल्या भावविभोर झाली. ती म्हणाली, प्रभू, मला तुमचं बालरूप पाहायचं आहे. आणि क्षणात प्रभूंनी एका गोंडस बालकाचं रूप धारण केलं. त्या बाळाच्या रडण्याचा मधुर आवाज संपूर्ण अयोध्येत घुमला आणि आनंदाची लाट उसळली. देवांनी फुलांची वर्षाव केली. ढोल ताशे वाजू लागले. यानंतर राणी कैकेयीने भरताला आणि सुमित्रेने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या जुळ्या पुत्रांना जन्म दिला. अयोध्या नगरी आनंदाने भरून गेली. प्रत्येक घरात उत्सव साजरा झाला. काही दिवसांनी वसिष्ठ ऋषींनी नामकरण केलं. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. लहानपणापासूनच लक्ष्मण रामांच्या सावलीसारखे राहू लागले आणि शत्रुघ्न भरताशी निष्ठ राहिले. राजवाड्यात एक सुंदर पाळणा सजवण्यात आला आणि सर्व स्त्रिया प्रेमाने गाऊ लागल्या, बाळा जो जो रे. मंडळी, ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. विश्वास ठेवा, भक्ती ठेवा, ईश्वर योग्य वेळी सर्व काही देतो. जर तुम्हालाही प्रभू श्रीरामांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, राम कृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.